नमस्कार. कोणी आले असेल तर कृपया रिस्पॉन्स द्या. जय शिवराय. जॉईन होत आहे. मला कोणीतरी लीड करून सुरू केव्हा करायचं सांगाल तर बरं होईल. आवाज येतोय का माझा? येस. ओके. थँक्यू दीपक दादा. एक 2 मिनिटात आपण सुरू करूयात. मला वाटतं सुरू करू का? 8 वाजले आहेत. एक एक जण जॉईन होईल हळूहळू. हॅलो. हां, सुरू करू रजत? ओके. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. मित्र हो, आज कोविडच्या ह्या महामारीच्या कालखंडामध्ये एकावर एक धक्के आपण पचवत असतानाच मध्येच अजून एक मराठा समाजाला धक्का आला. तो म्हणजे आपलं आरक्षण, जे मराठ्यांचं आरक्षण होतं, ते आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलं असा आपल्यापर्यंत आदेश सुप्रीम कोर्टाचा आला आहे. त्याच दिवशी तो आदेश माझ्यापर्यंतही माझ्या काही मित्रांच्याद्वारे, सुप्रीम कोर्टातले जे वकील आहेत त्यांच्याद्वारे पोहोचला. ते आदेश वाचत असताना एक एक गोष्टीचा उलगडा होत चाललेला होता. मी थोडंसं वास्तववादी आणि परखड मुद्दे याच्यात मांडणार आहे, कोणाचीही भीडभाड न बाळगता. कारण समाजापुढे सत्य काय आहे, खरं काय चाललेलं आहे आणि माझ्या चष्म्यातून मला वास्तव काय दिसतं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकजण सहमत असेल असं नाही, पण जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, समाज सुशिक्षित तेव्हाच होतो जेव्हा स्वतः समाज एखादी गोष्टबद्दल विचार करायला लागतो, ती सत्यता तिची शोधायला लागतो. आणि तसा सत्यता शोधणारा आधीपासूनचा समाज आहे. कोण आहोत आपण मराठे, की ज्यांना मराठा म्हणून नावाजलं जातं, ज्यांचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आहे, ज्यांच्या आराध्य राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आहेत. हा समाज कोणता आहे? ह्या समाजाला असं नामाभिधान काय देण्यात आलेलं आहे की हा समाज, ही लोक अशी आहेत की ज्यांनी प्रथमतः स्वतंत्र होण्याचं, स्वतःचं जनतेचं राज्य निर्माण करण्याचं स्वप्न पाहण्याची बादशाहीच्या सुलतानीमध्ये हिमाकत केली असं म्हणावं लागेल. त्या औरंगजेबाच्या किंवा यांच्या कालखंडामध्ये, मुघलांच्या कालखंडामध्ये हिमाकत नाही. आम्ही सरळ सरळ बादशहाच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं की आम्हाला आमचं स्वराज्य पाहिजे. मग ते आमचं स्वराज्य म्हणजे आम्ही असं म्हटलं नव्हतो की केवळ एका जमातीचं पाहिजे. हे संपूर्ण मराठी समुदायाचं
18 पगड जातींचं मिळून स्वराज्य असेल आणि जे लोकांना स्वतःचं वाटेल असं. अर्थात लोकशाहीची बीजारोपणाची पद्धती जी सुरू झाली आहे ती बीजारोपणाची पद्धत छत्रपती शिवरायांनी स्वराज्य, स्वतःचं राज्य, लोकशाहीची विस्तृत व्याख्या जर छोटी करायची असेल तर लोकांनी, लोकांसाठी, लोकांद्वारे, लोकांकडे चालवलेलं राज्य, फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल. मग हे स्वराज्य हे लोकांचं, महाराष्ट्रातल्या जनतेचं स्वतःचं राज्य होतं. हे बीजारोपण आम्ही केलेलं आहे. मराठा समाज कोण आहे? मराठा समाज कायम छत्रपती शिवरायांच्या कालखंडापासून, त्याच्या आधीपासून हा संपूर्ण मराठी जनांचा पोषणकर्ता म्हणून कार्य करतो आहे. मग त्या सगळे समुदाय आलेच. म्हणजे आजही उदाहरण तुम्ही घ्यायचं झालं तर आम्ही मराठे कुठे आहोत? तर मराठे प्रत्येकाचा विचार करणारी जमात आहे. आतापर्यंत स्वतःचा विचार मराठ्यांनी कधीच केला नव्हता आणि आता कुठेतरी समाज पिचत चाललेला आहे. समाजातली बरीचशी मुलं संघर्ष करत आहेत. त्यामुळे कुठेतरी आम्ही एकत्र येतो आणि एक लढा देतो आणि क्रांती सूर्य अण्णासाहेबांपासूनचा तो लढा आहे की असं एक वेगळं आरक्षण आम्हाला पाहिजे. नानासाहेबांपासूनचा तो लढा आहे की एक आरक्षण व्यवस्था आमच्यासाठी अशी निर्माण झाली पाहिजे की हा समाज, ही जमात कायम लोकांसाठी, मराठी जनांसाठी खपत आलेली आहे. आता तिला सुद्धा स्वतःचा व्यवस्था निर्माण करण्याची गरज निर्माण झालेली आहे. हा एक मुद्दा झाला. आम्ही कोण आहोत ते? आम्ही पोशिंदे आहोत, आम्ही रक्षणकर्ते आहोत. म्हणजे आम्ही ईश्वरी विचारांचा जर तुम्ही वसा घेत असाल तर आम्ही तुमचे रक्षक सुद्धा आहोत, आम्ही तुम्हाला पोषण करणारे सुद्धा आहोत. मी हे का बोलतो याचं कारण तुम्हाला नंतर कळणार आहे. आम्ही सगळ्यांसाठी काम करतो आहोत. आता कुठेतरी समाज एकत्र म्हणतोय की आमच्यासाठी नव्हे तर आमच्यातल्या पिचलेल्या लोकांसाठी, आमच्यातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी आता काहीतरी व्यवस्था निर्माण करून द्या. आणि सत्यता आहे. आता ही आरक्षणाची मूलभूत पद्धती किंवा काय काय टप्पे आहेत हे सगळे तुम्हाला दिसतील. आता साधं गणित आहे. आपल्यातले बहुतांश मराठे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले असतील, खानदेशातले असतील, विदर्भाकडचे असतील, म्हणजे जिथे जिथे निजामशाही नव्हती त्या त्या भागातले मराठे हे कुणबी मराठा म्हणून किंवा कुणबी जमात म्हणून पुढे आले आणि त्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला. ते ओबीसी झाले. पण मग जिथे जिथे इंग्रज होते तिथे तिथे नोंदी व्यवस्थित आढळतात. पण जिथे निजाम होता, रजाकार होता, त्या ठिकाणी नोंदी व्यवस्थित मिळत नाहीत. त्या ठिकाणी नोंदी कोणत्या आहेत? कुणबी म्हणजे कोण? ज्याच्याकडे शेती आहे, जो शेतीत राबणारा घटक आहे तो कुणबी. कुणब म्हणजे शेताचा प्रकार आहे. हा कुणब म्हणजे शेती. त्याच्याकडे एवढा कुणबा आहे, त्याच्याकडे तेवढा कुणबा आहे. कुणबा म्हणजे काय आहे? ही शेती आहे. शेती कसणारा जो समुदाय त्याला कुणबी म्हटलं जातं. साधं सोपं व्याख्या आहे ती. मग मराठवाड्यात निजामशाहीमध्ये राहणाऱ्या माणसांकडे शेती नव्हती का? माझी सुरुवात इथून होते की दुष्काळी भागात असणारा मराठवाड्यातला जो शेतकरी आहे तो कुणबी नाही का? मग जेव्हा मी मराठवाड्यात माझे पूर्वजांचा इतिहास पाहिला जातो, जेव्हा कागदपत्र मी काढतो तेव्हा तिथे शेती कसणारा मजूर वर्गातला माझा समाज असला तरी त्याच्या नोंदी कशा आढळतात? गाव सावकार, गाव पाटील, गाव देशमुख, ही बिरुद त्या त्या पिढीला मिळालेली होती आणि ती सरळ चालत होती. पण ती पाटीलकी, ती देशमुखी, ती आतापर्यंत राहिली आहे का? एक. मग नसेल राहिली तर मग ही लोक जेव्हा शेती कसत होती, मग ह्या शेती कसणाऱ्या घटकांना मग कुणबी म्हणून का तुम्ही विचारात घेत नाही? म्हणजे निजामाने केलेली चूक ही आत्तापर्यंत अखंड समाजाने मराठवाड्यातल्या भोगायची आहे का? हा प्रश्न पुढे येतो. की मग बेटी व्यवहार सगळीकडे सुरू आहेत. मराठवाड्यातला पाटील जो असेल तो पश्चिम महाराष्ट्रातल्या कुणब्याच्या मुलीशी लग्न करतोय. म्हणजे आता तसा पण व्यवस्थेमध्ये बदल झालेला आहे. म्हणजे सगळं काय एकत्रीकरण आहे तेच आहेत, फक्त बिरुद ही बदललेली आहेत. म्हणजे मग निजामाने केलेल्या कागदपत्रांच्या चुकांची शिक्षा ही पिचलेल्या जनतेला तुम्ही देणार आहात का? मग असं म्हटलं जातं की नाही, ही राज्यकर्ती जमात होती, ही आर्थिकदृष्ट्या सक्षम जमात होती. एकेकाळी होती ना, सक्षम होती. मग त्या समाजाला संपवण्याचाच घाट घालायचा का? हा महत्वाचा मुद्दा आपल्याकडे येतो. मी बऱ्याच गोष्टींवर जाणार आहे थोड्या ह्याच्यामध्ये. आता आरक्षणाची प्रोसेस जी सुरू झाली,
आरक्षणाची प्रोसेस मग वेगवेगळ्या पद्धतीने आता मराठा समाजाला कसं आरक्षण द्यायचं, मग बापट समिती असेल, गायकवाड समिती असेल, बऱ्याचशा अशा आयोग असे नेमण्यात आले, नारायण राणेंची असेल किंवा आत्ताचा आयोग असेल. पण ज्या ज्या प्रोसेसेस झाल्या तिथे तिथे मराठा समाज हा जे सुप्रीम कोर्टाचं वर्डिक्ट आहे, सुप्रीम कोर्टाचा जे निर्णय आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय की ह्या विविध आयोगांनी मराठा समाज हा आधीपासूनचा सक्षम समाज आहे असं त्यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हा सक्षम समाज आहे, आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या हा दुर्बल घटक नव्हता आणि त्या दुर्बल नसल्यामुळे त्याच्यामध्ये मग त्याला आरक्षणासाठी आम्ही इतर समुदायांसोबत ठेवू शकत नाही. मग एक आयोग म्हणतो की नाही, याच्यातला कुणबी समाज जो आहे तो शेतीशी निगडीत होता, तो राज्यकर्ता समाज असा नव्हता आणि त्यांना कुणबीच्या जोरावर तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे आणि ते आरक्षण बऱ्याच मोठ्या समुदायाला मिळालं. पण त्यातला एक गट फक्त कागदपत्रांच्या चुकांमुळे तसाच राहून गेला. हे आपण प्रॅक्टिकलिटी जे मी अनुभवलं आहे ते मी तुमच्या पुढे मांडत आहे. मग आता त्या समाजाची घोर चूक झाली ते मराठवाड्यात जन्माला आले म्हणून, पण इतर समाजाला ओबीसी आरक्षण मिळालं त्यामध्ये सुद्धा धन्यता आहे. मग आता जेव्हा सगळी गोष्ट बदलत चाललेली आहे, आता तुम्ही जेव्हा संविधानामध्ये बदल करण्याचे नियोजन आहेत, कलम 368 आहे की बाबा कालानुक्रमे हे असंच संविधान ठेवणं योग्य राहणार नाही, कालानुक्रमे याच्या रचनेमध्ये बदल न करता, याचं फ्रेम न मोडता याच्यामध्ये नवीन गोष्टी सुधारणा करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतलं झालं, मग राज्य सरकार काय करतं? तुम्हाला एक सांगतो मित्र, राज्यकर्ते हे कोणत्याच जातीचे नसतात. मी आता सामाजिक याच्यावर बोलतो, नंतर राज्यकर्त्यांवर मी येणार आहे आणि मी खूप कडू बोलणारा माणूस आहे कारण मला कारलं खूप आवडतं. आता सुप्रीम कोर्टामध्ये कोण कोण आपल्या आरक्षणाच्या विरोधात लढत होतं ती यादी तुम्हाला वाचून दाखवतो. डॉक्टर जयश्री लक्ष्मणराव पाटील ह्या कोण, जे सदावर्ते आहेत त्यांच्या सौ. नंतर कोण आहे, संजीत शुक्ला, यांच्या नावावरून यांच्या जाती तुम्ही समजून घेणे गरजेचं आहे. आता ह्या जयश्री पाटीलच्या विरोधात कृष्णाजी मोरे आहेत आपले. नंतर माधुरी नंदकिशोर जेठलिया, जमात समजून घ्या. नंतर देवेंद्र रूपचंद जैन, समाज समजून घ्या. नंतर कमलाकर सुखदेव दरोडे आणि दरवाडे. नंतर देशमुख ईशा गिरीश. नंतर आदित्य बिमल शास्त्री आणि इतर. नंतर अमृता ललित गुगाळे अँड अदर्स. नंतर सागर दामोदर सारडा. नंतर मोहम्मद सईद नूरी सफी अहमद अँड अदर्स. नंतर डॉक्टर उदय गोविंदराज धोपळे आणि इतर. नंतर विष्णुजी पी कृष्णा. नंतर रुचिता जितेन कुलकर्णी. नंतर शिवसागर अँड अदर्स. एक लक्षात येते मित्र हो आपल्या की ही एक छोटीशी यादी तुम्हाला मी दाखवली वाचून, याच्यामध्ये बहुतेक जमाती या मराठा आरक्षणाच्या विरोधात होता. म्हणून आपण ह्या आरक्षणामध्ये आम्हाला अमुक एक जमातीचा सपोर्ट आहे, टमुक एक जमातीचा सपोर्ट आहे असं नाहीये. कारण प्रत्येकाला वाटतं हा मोठा समुदाय जर याच्यामध्ये घुसला तर आपलं काय होईल. म्हणजे एक याच्यामध्ये मी जरा सकारात्मक विचार करतो की मराठा माणूस असा आहे की आम्हाला चान्स दिला ना आम्ही खूप काही देशासाठी आणि राज्यासाठी करू शकतो, असा विचार करणारा हा समुदाय लढवय्या समुदाय आहे. लढवय्या की ज्याला संघर्ष आवडीचे आहेत, ज्याला अंगावर संकट पेलायसाठी छाती कायम तयार असते, आणि या महाराष्ट्राला उभा करणारा मराठा समुदाय आहे. सोबत इतरांना घेऊन आलेला आहे, पण लीडरशिप कोणाची आहे? मराठ्यांची आहे. एक. आता सामाजिक दृष्टिकोनातून मी बाजूला सरकतो. आता लक्षात घ्या, आता हे राजकीय पटलावर आपल्यामध्ये सुद्धा दोन गट आहेत. दोन गट कोणते आहे? एक केंद्राच्या विरुद्ध आणि एक केंद्राच्या बाजूने. म्हणजे जे राज्य सरकारबद्दल गोडवे गातात, हे मोदीने केलं पाहिजे, सुप्रीम कोर्ट तर त्यांच्या हातात आहे, हातातलं बाहुलं आहे, ते म्हणतील तसं ते करतात.
एक लक्षात घ्या, कोर्ट हे फॅक्ट्स अँड फिगर्सवर काम करतं, फॅक्ट्स अँड फिगर्सवर. आणि हे अनेकदा कोर्टाला दाबण्याचा प्रयत्न अनेक सरकारांनी केला आहे, पण कोर्ट मग मध्येच काहीतरी गोम टाकत असते, लक्षात ठेवायचं. कारण आपल्याला विश्वास करण्यासारखी बॉडी कोणती आहे, संघटन कोणतं आहे सध्या तरी, तर ते सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आहे, हाय कोर्ट ऑफ इंडिया आहे. तिथे तरी अजून तसं झालेलं नाहीये. होत असेल थोड्या बाबतीत, मला त्याचा एक्सपिरियन्स नाहीये. पण आता भूमिका प्रत्येकाच्या आपण पाहूया. भूमिका आपण राज्याच्या माध्यमातून घेऊ. मी कोणत्याही पक्षाचा अजून तरी नाहीये. मित्र हो, भूमिका अशी होती की या सरकारचं, म्हणजे या सरकारच्या आधीच्या सरकारचं आधीचं सरकार, त्या सरकारमध्ये, म्हणजे जे काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं, त्या सरकारमध्ये आपण संघर्ष परत पेटलो होतो की आम्हाला आरक्षण पाहिजे, आणि आरक्षणासाठी आम्ही बराच मोठा संघर्ष नंतरच्या सरकारपर्यंतही उभा करत होतो. मग त्या सरकारने काय केलं, शेवटच्या क्षणामध्ये सगळं ऐकून घेतलं. आमच्या मुलांचं, म्हणजे आमची मुलं सरळ रस्त्यावर आली, संघर्ष सुरू झाला. आणि त्यावेळेस ह्या सरकारने समिती नेमली. ऍक्च्युअल प्रोसेस काय आहे, मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाचा विषय चर्चेला गेला पाहिजे, संशोधन झालं पाहिजे, आणि त्या संशोधनाच्या अंती जे काही निर्णय येणार आहेत त्या अनुषंगाने आपण पुढे आरक्षण दिलं का जावं याचे पूर्ण ऑब्जेक्टिव्ह ठेवून तो आयोग काम करतो. मागासवर्गीय आयोग नेमलं जाणं, त्याच्यातले प्रतिनिधी नेमलं जाणं गरजेचं आहे. पण सरकारने काय केलं, त्यावेळेस नारायण राणेंची समिती नेमली. पण नारायण राणेच्या समितीने सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय मराठा समाजाच्या बाजूने दिला. मी राज्यकर्त्यांना जात आहे असं कधीच म्हणत नाहीये, कारण राज्यकर्ते हे राज्यकर्ते आहेत, ते जमातवादात नाहीये. मी सगळ्यांच्या पॉलिसीज सरळ उलगडून सांगणार आहे. आता सरळ उलगडून सांगणार आहे. आय डोंट बॉदर एनीबॉडी. तर समिती नेमली, विचार व्हायला पाहिजे होता आयोगाचा, मागासवर्गीय आयोगाच्या थ्रू हे काम झालं पाहिजे होतं. नंतरच्या सरकारमध्ये आलं, नंतरच्या सरकारमध्ये आयोग नेमण्याची पद्धती सुरू झाली. जिल्ह्यात फिरून त्या आयोगांनी सगळं काही माहिती जमवली. आपण सगळ्यांनी मिळून, जळगावमधून आम्ही लोकांनी पत्रकं दिली की आमच्या इथला समाज किती पिचलेला आहे, आणि ते आयोगाच्या माध्यमातून काम सुरू झालं. आणि एकदा आरक्षण आपल्यावर देण्यात आलं, जे आरक्षण आपल्याला देण्यात आलं, आणि त्याच्यानंतर मग सदावर्ते आणि इतर लोक सरळ कोर्टामध्ये गेले आणि आपल्या विरोधात लढा सुरू केला. आता हे कोण आहेत सदावर्ते, कोण आहेत ही लोक सगळी काही एकटे सदावर्तेच आहेत का? मी तुम्हाला नावं वाचून दाखवली. याच्यामध्ये प्रत्येक जण आहे. मग तो ब्राह्मण असेल, वैश्य असेल, मारवाडी असेल, जैन असेल, कोणी असेल, ज्या जमातींच्या आहेत ते सगळ्या जमाती याच्यामध्ये मला दिसून येत आहेत. महत्वाचे लोक की हे विरोधात होते, एक नव्हतं. तर आता ते सुप्रीम कोर्टात गेले, सरकार बदललं. आता पहिली महत्वाची चूक जी माझ्या लक्षात आली ती, जेव्हा अपील सुरू होतं मराठा समाजाचं, आपले पाटील साहेब तिथे कंटिन्यू, एक लढवय्या छत्रपती, एक व्यक्तीला पूर्ण क्रेडिट दिलं पाहिजे. ह्या संघर्षामध्ये जो खंदा उभा होता कोर्टामध्ये लढण्यासाठी सर्व काही सोडून, ते म्हणजे विनोद पाटील साहेब. ते तिथे बसलेले होते, तिथे काम चाललंय, त्यांच्या वकिलांची टीम काम करते आहे. आणि शर्मेची बाब आहे ही राज्य सरकारसाठीची, आपले राज्य सरकारचे वकील तिथं प्लीड करण्यासाठी उपस्थित राहत नाहीत, अनुपस्थित राहतात पहिल्या हिअरिंगमध्ये. ही लाजिरवाणी बाब नाहीये, ही संतापजनक बाब नाहीये की एका महाराष्ट्रातला एवढा मोठा समुदाय जो 45% वर आहे, स्वतःच्या हक्कासाठी शांततापूर्ण 58 मोर्चे काढतो, कोणालाही तोशीच देत नाही. मोर्चे कसे असतात याचं संपूर्ण जगाला, अहिंसात्मक मोर्चे कसे असतात संपूर्ण जगाला उदाहरण देतो. एक रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर होतं. त्या समाजासोबत त्याच समाजातले राज्यकर्ते, असं कोणतं मोठं आम्ही घोर पाप केलं तुम्हाला निवडून देऊन रे? आणि नंतर मग जेव्हा इथून ओरड सुरू होते की अहो पहिल्या अपिलीला आपले माणसंच नाहीयेत, मग काय करायचं? मग खडबडून जागृत होता, आम्ही वकिलाला सांगितलेलं आहे. मग जेव्हा तुमची समिती नेमलेली होती अशोकराव चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये, त्यांच्या हाताखाली, त्यांच्या काय ते अध्यक्षतेखाली, ती समिती काय करत होती?
ती समिती किती वेळा दिल्लीमध्ये गेली, किती वेळा सुप्रीम कोर्टाच्या वकिलांशी चर्चा केली त्यांनी, किती वेळा त्यांनी मार्गदर्शक तत्व किंवा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, किती वेळा मराठा समुदायाला एकत्र करून विश्वासात घेऊन चर्चेचा विचार केला, किती वेळा केला, की किती वेळा त्यांनी आमचं धाडस बांधण्याचा प्रयत्न केला. आरोप सरळ सरळ आरोप आहे, हा वास्तववादावर आरोप आधारित आहे माझा, की सर्वात जास्त मराठा मंत्री असणारं कॅबिनेट आहे, सर्वात जास्त मराठा आमदार असणारं ही विधानसभा आहे आणि त्याच्यामध्ये मराठ्यांच्याच प्रश्नाला तिलांजली दिली जाते. मग आता आपण येऊ केंद्राकडे. केंद्रामध्ये कोण आहेत? मराठी माणूस आहे का तिथे? कोणी गुजरातचा आहे, कोणी राजस्थानचा आहे, कोणी कुठलं कुठलं आहे. आणि केंद्र हे व्यापक विचार करत असतं. मग तुम्ही 2.21% मराठा आज भारतामध्ये आहात हिंदू कॅटेगरीमधले, त्याच्यामध्ये 3.20% राजपूत आहेत. नंतर गुर्जरांचा लढा सुरू आहे, प्रत्येकाचा लढा आपापल्या आरक्षणासाठी सुरू आहे. केंद्राने जर कीन इंटरेस्ट मराठा आरक्षणामध्ये घेतला तर मग देशभरामध्ये माजणारा गदारोळ जो आहे प्रत्येकाच्या आरक्षणाचा, तो केंद्राला फेस करावा लागू शकतो. केंद्र सरकारच्या भूमिका अशा असतात की राज्यातून तुम्ही इतकं पक्क काहीतरी पुढे द्या सुप्रीम कोर्टापुढे. त्यांनी मान्य सुद्धा केलं. त्यांचा जो काही महाधिवक्ते होते केंद्राचे ते येऊन म्हटले देण्यास हरकत नाही, त्यांनी सुद्धा प्लीड केलं केंद्राला हरकत नाहीये म्हणून. मग राज्य सरकार कुठे चुकतंय, केंद्र सरकार कुठे चुकतंय? मग आमचे मुख्यमंत्री येतात, म्हणतात ज्या पद्धतीने कलम 370 तुम्ही, म्हणजे असंच काहीतरी बोलायचं मोघम मेजॉरिटी समाजासोबत. आणि मग केंद्रामधलंही कोणीच एक सुद्धा माणूस बोलायला तयार नाहीये. माझं केंद्र प्रिय राज्य अप्रिय असं नाहीच आहे. केंद्रामधूनही सहानुभूतीचे 2 शब्द आम्हाला येत नाहीयेत. विरोधी पक्षातून ओरड सुरू होऊन जाते, आम्ही तर केलं होतं बघा, पण बघा तुमचं काय. अरे मग विरोधी पक्षात तुम्ही होतात तर केंद्रामध्ये जाऊन याला कसं पुशबॅक देता येईल हे काम विरोधी पक्षाने नाही केलं केंद्रासोबत. इथे विरोधी पक्ष सुद्धा कमी पडला. नाही आम्ही तो आयोग नेमला होता पण ह्या सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. अरे सरकार दुर्लक्ष करत होतं, मग तुम्ही काय करत होतात? वाझे प्रकरणामध्ये तुम्ही किती सुपर ऍक्टिव्ह होऊन जातात, पण मेजॉरिटी समाजासाठी तुम्ही सुपर ऍक्टिव्ह का होत नाहीत? हा दोष. कारण तुमच्या आरक्षणासोबत कोणाला सोयीसुतक नाहीये. आता पॉलिटिकल पार्टीजचे फंडे तुम्हाला सांगतो मी. आतापर्यंतचं राजकारण काँग्रेसचं असेल किंवा काँग्रेस प्रणित पक्षांचं असेल, जे कोणी काँग्रेसचे मला क्षमा करा, मायनॉरिटी बेस्ड पॉलिटिक्स या लोकांनी आतापर्यंत खेळलेली आहे. मायनॉरिटी बेस्ड म्हणजे जे मायनॉरिटी समुदाय आहे त्यांना खुश करायचं. कारण काय, मायनॉरिटी जे अल्पसंख्याक आहे त्यांचे एक गठ्ठा मतं आम्हाला मिळतात. कारण त्यांच्यात एक कोणीतरी प्रमुख असतो धर्माचा जातीचा काहीतरी, तो सांगतो याला मतदान करा किंवा सगळे मिळून एक गठ्ठा मतदान करता. म्हणून आम्ही आतापर्यंत मायनॉरिटी पॉलिटिक्स केली. मेजॉरिटी पॉलिटिक्स आपल्याकडे नव्हती. की मेजॉरिटी काय असते, जे प्रमुख समुदाय असतात ते प्रमुख समुदाय काय करतात, ते सत्सद विवेक बुद्धीचा विचार करून ज्याला जो आवडेल त्याला ते मतदान करत असतात. मग चूक करतात का ते असं मान्य करत नाही की आम्ही 45% मराठा आहोत, आमच्यामधले काही लोक भाजपाला करतील, काही राष्ट्रवादीला करतील, काही काँग्रेसला करतील, काही वंचित आघाडीला करतील. कारण ते त्या त्या भौगोलिक प्रदेशानुसार त्यांच्या त्यांच्या विवेकबुद्धीला जागृत राहून मतदान करतात. आणि हेच अपेक्षित आहे संविधानाला. म्हणजे त्या अपेक्षेनुसार मेजॉरिटी काम करते म्हणून तिला वाळीत टाकायचं का? अवघड आहे, अवघड आहे. मग आम्ही परत मोर्चे काढायचे, आमच्या तरुणांवर पुन्हा गुन्हे दाखल करायचे, त्यांचे भविष्य नष्ट करायचे का आम्ही? आता हा आरक्षणाचा ह्या सगळ्या लोकांचं मी उघड करतोय. मित्र हो, कोणत्याही पक्षाला, कोणत्याही राजकीय पक्षाला बळी पडू नका. दे आर जस्ट युजिंग यू. तुमची शक्ती, तुमचं बुद्धी तुमची भ्रष्ट करून तुम्हाला वापरण्याचे प्रकार ह्या सर्व राजकीय पक्षांचे चाललेले आहेत. विरोधातला पक्ष म्हणेल सत्तेतल्या पक्षाने काही केलं नाही. सत्तेतला पक्ष डायरेक्ट दिल्लीलाच दाखवतो आजकाल. म्हणजे जळगावमध्ये माणूस मेला, भुसावळमध्ये माणूस मेला तर दिल्लीकडेच बोट दाखवतो. आम्ही नाही.
मग राज्यकर्ते का होताय तुम्ही? माझा प्राथमिक प्रश्न माझ्या लेखांमधून सुद्धा आम्ही सरळ सरकारवर प्रश्नचिन्ह करतोय. मग का तुम्ही सत्तेमध्ये आलात? का सत्ता घेतली? नैतिकता म्हणून दिल्लीकडे बोट दाखवा आणि निघून जा इथून. आम्ही पाहू आमचं कसं जिंकायचं ते कोरोना विरुद्ध. सामान्य माणूस मरतोय आणि सामान्य माणूसच मदत करतोय त्याला. आणि तुमच्या सिस्टीम पूर्ण बारगळलेल्या आहेत. कार्बन डायऑक्साईडच्या सिलेंडरमध्ये ऑक्सिजन तुम्ही देताय, आम्ही त्यांना सांगतोय तर प्रशासन ढिम्म शांत. सगळे सिलेंडर गायब होऊन गेले जळगाव जिल्ह्यातून. कुठे कुठे गेले, किती मेले, काय नाही. असू देत, माझा रोष कोणावर नाही, मी आरक्षणावर बोलणार आहे. आता मित्र हो, मी आरक्षण तुम्हाला का पाहिजे हा प्रश्न करतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आरक्षण समितीपुढे बोलत होते की ह्या लोकांना काही वर्षांसाठी आरक्षण द्या, त्याच्यातून हे समाज वर येतील. म्हणजे आरक्षणाचं काय होतं, गौड बंगाल म्हणजे गौड बंगाल म्हणत त्याची सिस्टीम काय होती? सिस्टीम आंबेडकरांना अशी अपेक्षित होती जी राजश्री शाहू महाराजांना अपेक्षित होती. आरक्षणाचे जनक कोण? तर राजश्री शाहू. राजश्री शाहूंचं एक वाक्य होतं की त्या त्या जमातीमध्ये आंबेडकर तयार झाले पाहिजे, ज्या खालच्या जमाती आहेत, आणि त्यांनी त्यांची जमात वर नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना आरक्षणाचा फायदा देऊ, त्यांनी वर शिकून यावं आणि आपल्या जमातींना वर न्यावं. आता बघा बरं, हे साधं समीकरण राजश्री शाहूंनी आरक्षणाच्या बाबतीत दिलं होतं. तेच समीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान समितीमध्ये ठेवलं की असं आरक्षण पाहिजे, जे खालचे समुदाय ते वर आले पाहिजे, एका प्लॅटफॉर्मवर सगळे आले पाहिजे. म्हणजे पिचलेला कोणी नसेल, सर्व समुदाय जातीनुसार आर्थिकतेनुसार म्हणजे जातीनुसार ते एकाच प्लॅटफॉर्मवर येतील आणि इथे जातींचा अंत होईल, एक भारतीय समाज निर्माण होईल. हा बेसिक कॉन्सेप्ट आरक्षणाचा आहे. तर आता विचार करूया आपण की या जेवढ्या जमातींना आरक्षण मिळालेलं आहे, ज्या ज्या आरक्षणामधल्या जमाती आहेत त्या खरंच जमाती एक समुदाय म्हणून 70 वर्षांमध्ये प्रगत झाल्या आहेत का हो? म्हणजे आरक्षण, मला स्पष्टपणे सांगतो, मी स्पर्धा परीक्षांचा कोच आहे. मी आरक्षण ज्याला असतो त्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांना गाईड करतो. आरक्षण कशासाठी लागतं? आरक्षण बहुतेक वेळेस हक्क म्हणून लोक वापरतात. आणि आरक्षण कशासाठी आहे? आरक्षण ही कुबड्या म्हणून आपण वापरतोय की अनेकांना, मग अल्पसंख्याक असेल, जे पिसलेले समुदाय असेल, त्यांना कुबड्या दिल्या आहेत आणि ह्या कुबड्यांवर ते अपंग होऊन चालतायत. आरक्षण कशासाठी असतं ते सांगतो. आरक्षण ही शिडी असते, इट्स अ लॅडर. ह्या शिडीचा उपयोग करून जे खालचे समाज आहेत, जे दुःखी समाज आहेत, जे पिसलेले समाज आहेत, जे संघर्षशील समाज आहेत, त्यांना फक्त एक शिडी मिळते आहे वर जाण्यासाठी. आणि जे जे समाज, जे जे लोक आपली ही शिडी, लॅडर, याचा उपयोग वर जाण्यासाठी करतात ते प्रगत होतात. मग आता ह्या शिडीवर चढणारा जो पहिला व्यक्ती आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, त्या व्यक्तीचं आद्य कर्तव्य काय असतं आरक्षणामध्ये? त्यानं खालच्या माणसाला हात देऊन वर आणायचं असतं की बाबा मी पिचलेला आहे, मग तुम्ही वर या, मी पण आता व्यवस्थित झालोय, तुम्ही पण वर या. मग आता साधं समीकरण आहे, असं कोणी करतंय का? असं कोणी करतंय का? असं त्या त्या समाजामध्ये होत नाहीये. पण प्रत्येकाला धोका असा वाटतो आहे की जर मराठा समाजाचं आरक्षण मिळालं, आधीच मराठा समाजातले संघर्षशील युवक युवती हे ओपन कॅटेगरीमधून सुद्धा, ओबीसी मधून सुद्धा धडपडत स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे येत आहेत, चाललेत ते. आणि त्यांच्यासोबत आरक्षण असून सुद्धा इतर लोक थोडेसे कुठेतरी मागे पडत आहेत. मग यांना ही गोष्ट मिळाल्यावर काय होणार आहे? आता साधं समीकरण आहे, आपल्यातला बहुतांश समाज हा ओबीसी घटकामध्ये. आता बघा, मी एकदम वास्तव तुमच्या पुढे मांडतोय आणि हे माझ्यासोबत घडलेलं आहे ते तुम्हाला मांडतोय. 12% आरक्षणामध्ये तुम्ही 45% समाज महाराष्ट्रातला कसा बसवू शकता हे मला पहिले गणित समजून घ्यायचं आहे. 12% आरक्षण मेजॉरिटी समाजाला राज्यातल्या जो 45 ते 49% दरम्यानचा आहे असं म्हटलं जातं, 12% आरक्षणात कसा बसणार आहे याचं उदाहरण तुम्हाला देतो. ज्या वेळेस पहिलं आरक्षण मिळालं होतं, जाहीर झालं होतं नारायण राणे समितीद्वारे, आपल्याला 12 की 16% मिळालं होतं. त्याच्यामध्ये माझी एक मुलगी, हुशार मुलगी, आज ती PSI आहे, नाव घेणार नाही, त्यावेळेस तिने पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा दिलेली होती. मुख्य परीक्षा दिल्यानंतर तिला धक्का बसला
कारण तिने मराठा आरक्षणमधून मुख्य परीक्षा दिलेली होती MPSCची, लोकसेवा आयोगाची. फायनल रिझल्ट आले. सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरसाठी तिचे पूर्ण परीक्षा झालेल्या होत्या. फायनल रिझल्ट आले. त्या रिझल्टमध्ये ती नव्हती. मेरिट क्लोज कुठे झाला होता माहितीये? ती रडत माझ्याकडे आली, सर मला असं वाटलं होतं ह्या आरक्षणाचा मला खूप मोठा फायदा होईल, पण माझं खूप मोठं नुकसान आरक्षणात झालंय. म्हटलं झालं काय? म्हणे मराठा समाजाचं आरक्षण, मुलींचं आरक्षण जे नॉर्मली ओपन बॉईजपेक्षा कमी असतं किंवा ओबीसीच्या लेवलला असतं, ते मुलींचं आरक्षण ओपन मुलांच्या बरोबरीने होतं. आणि यामुळे माझं, जर मी ओपन मुलींमधून जरी असते तर मी मुलींमधून आज पद पटकावू शकले असते. माझ्या गरीब कुटुंबाचा सहारा मी झाले असते. म्हणजे हे कमी आरक्षण जर संपूर्ण समाज ओबीसीतून उचलून या 12% बसवला तर काय होणार आहे याचं उदाहरण माझी ती मुलगी मला दिसली. मला खूप मोठा धक्का बसला की एका प्रतिकूलतेतून ज्या मुलीला मी दत्तक घेतलं होतं, तिला आम्ही शिकवत होतो, हुशार मुलगी होती, पण ओपन बॉईजपर्यंत तिचा मेरिट पोहोचला नाही, ओपन मुलांपर्यंत मेरिट पोहोचला नाही आणि ती बाहेर पडली. एक लक्षात घ्या मित्रहो, साधं समीकरण याच्यामध्ये जे ओबीसीचं आरक्षण मिळालंय त्याच्यामध्ये आपले उरलेले जे मराठा बांधव आहेत ते आपल्याला टाकता येतील का? ज्या कागदपत्राच्या चुका यांनी केलेल्या आहेत, निजामाने केलेल्या आहेत, त्याचं आम्हाला का त्रास सहन करावा लागतो आमच्या समाजाला? निजामाची चूक असेल मग तुमच्या सगळ्या आयोगांमध्ये तुमच्यासाठी पॉझिटिव्हली बोलणारे इतर जमातींचे आमचे मित्र आहेत का? एक लक्षात घ्या. म्हणून मग एका युवकाने पोस्ट टाकली होती मराठा समाजाच्या, अरे शिंदी मारवाडी समाजाला कुठे आरक्षण असतं? ते तर राजे बनून राहत आहेत, ते तर धंद्यामध्ये शेड बनतात, आपली लोक त्यांच्याकडे काम करतात, आपण असं काही करू शकतो का? आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन असेल, क्षत्रिय मराठा संघटन असेल आपलं, ह्या सगळ्यांनी मराठा समुदायाच्या मुलांना छोट्या छोट्या गाड्या टाका, वडापावच्या गाड्या टाका, पाणीपुरीच्या गाड्या टाका. अनेक मुलं मुली कामं करायला लागले मालक म्हणून. गाडा छोटा असला म्हणून काय झालं, पण ते राजे तर आहेत, ते मालक तर आहेत त्यांच्या तेवढ्या गाड्याचे. पाहिजे तेव्हा बंद करू शकतात, पाहिजे तेवढा व्यवसाय ते करू शकतात. मग मालक बनण्याचं स्वप्न आपल्याला पडलं पाहिजे, राजा बनण्याचं स्वप्न आपल्याला पडलं पाहिजे. अहो ह्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा राजा बनण्याचं स्वप्न, की आपला मुलगा राजा झाला पाहिजे, हे आमच्या मायमाऊलीला पडलं होतं ना. म्हणून तर हे महाराष्ट्र राज्य स्वराज्य म्हणून एका मोठ्या मोगली परंपरेची जी परंपरा होती ती खंडित करणारा आमचा राजा जन्माला आला. आणि ती परंपरा खंडित करत त्या राजाच्या तत्वांवर स्वतःला विलीन करून घेणारे शंभू महाराज पण आले. त्याच तत्वांना पुढे नेत राजाराम महाराज सुद्धा गेले. त्याच तत्वांना शेवटपर्यंत झुंज देणाऱ्या ताराराणी सुद्धा आपल्यामध्ये होत्या. त्याच तत्वांना पुढे नेत शाहू महाराजांनी त्याच्यामध्ये तलवार नाही तर जे छत्रपतींना पुरोगामित्व अपेक्षित होतं ते पुरोगामित्व ह्या देशाला दिलं. त्याच सगळ्या गोष्टी दिल्या. त्याच समुदायामधून मग वेगवेगळी संस्थानं आली, त्यांनी वेगवेगळ्या आरक्षण पद्धती लावल्या, प्रत्येकाला सामावून घेण्याचा प्रयत्न केला. तर लक्षात घ्या, आपण ते समुदाय आहोत. मित्रहो, आरक्षण एका टप्प्यावर बहुतेक पुढच्या काही वर्षांमध्ये जे काही जर निर्णय कडक घ्यायचे असतील, कठीण घ्यायचे असतील, तर एक समान आरक्षण होऊ शकतं. एकदा असंच झालं होतं, चंद्रशेखर म्हणून पंतप्रधान होते, त्यांनी आर्थिक आरक्षण निकष लावून टाकला होता. पण मग इतर लोक एवढे तळमळायला लागले, चंद्रशेखर गेल्या आरक्षणाचा पद्धत परत जातीवर आणून टाकली. ते म्हटले की अरे जातींमध्ये आता प्रबल जातींमध्ये सुद्धा आता लोक वर चाललेले आहेत. मग मी म्हणतो, ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाला तुम्ही आर्थिक निकष लागू केला होता, आता सगळ्या समुदायांना तुम्ही आर्थिक निकष लागू करा. जर तुम्ही नॉन क्रिमिनलमध्ये बसत नसाल तर तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. एवढं तरी सरकार करू शकतं का? केंद्रातलं किंवा राज्यातलं? एवढी हिंमत कोणामध्ये नाहीये. आम्हाला दुखवण्यासाठी प्रत्येकजण आपलाच माणूस तो दुखवायला तयार बसलेला आहे. आपल्या काळजाला बोट घालायला तयार बसलेला आहे आणि आपल्याला दुभंगवतायत. मराठा समाज एक राज्यकर्त्यांमध्ये एक विरोधकांमध्ये असा दुभंगला जातोय.
मित्र हो, आता एकीकरणाची चळवळ आवश्यक आहे. आमच्या जमातीचे राज्यकर्ते असले म्हणून अंधानुकरण करत त्यांच्याच मागे जायचं नाहीये. त्यांना सुद्धा आपण सांगायचं आहे की साहेब, हे चुकीचं होत आहे. कारण मराठा समाजामध्ये परखडपणे वास्तव सांगतो, दोन गट आहेत. जे मराठे स्वतःला आधीपासून उच्च वर्गीय समजत होते, त्यात आम्ही सुद्धा येतो. ती बेटी व्यवहार आम्ही या अशा लोकांना देणार नाही. आणि जे मराठे जे खरंच कष्टकरी होते, जे आता राज्यकर्ते म्हणून उदयास येत आहेत काही पिढ्यांनंतर, त्यांच्यामध्ये मानसिक रोष हा आहेच. आणि तेच काहीतरी आता आपल्या दृष्टीपथास येत आहे. पण दोघही समुदायांना मी विनंती करेन की बाबांनो, तुम्ही एकाच बापाची लेकरं आहेत आणि तुमच्या सगळ्यांचा बाप होते छत्रपती शिवाजी महाराज. दोन गटामध्ये जाऊ नका. तुम्हाला ओळख देणारे, तुम्हाला आयडेंटिटी देणारे, तुम्हाला स्वतंत्र देणारे, एक मराठा साम्राज्य म्हणून जगभरात प्रसिद्ध करणारे उद्गाता जे होते ते छत्रपती शिवाजी महाराज होते. हे तुम्ही आता मान्य केलं पाहिजे. आणि जर मान्य असेल तर तुम्ही जे असे दुभंगलेले आहात, कोणी देशमुख आहे, कोणी पाटील आहे, कोणी पवार आहे, कोणी 96 कुळांमध्ये आहे, कोणी म्हणतं आम्ही आक्कडमाशी आहोत, हे सगळं बंद करा. आणि जेव्हा तुम्ही एकसंघ व्हाल, राज्यकर्ते हे तुमचेच आहेत, तुम्ही त्याचे आहेत. मला असं वाटतं, साधं समीकरण दोस्तांनो, इथे थोडासा गनिमी कावा तुम्ही करू शकता का, की जिथे म्हणजे आमचे एक मित्र होते भोगले साहेब म्हणून, आता नाही आहेत, आपले मराठा अधिकारी होते मंत्रालयामध्ये, मराठा लोकांसाठी खूप कामं करायचे ते. तर ते म्हणायचे की दोस्तो, दिल से मत खेलो, दिमाग से खेलो. आणि गनिमी कावा सुद्धा हा दिमाग से खेलने वाली चीज आहे. आपण असं काही करू शकतो का? आपले अधिकारी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे. निजामानं केलेली जी चूक आहे ती चूक दुरुस्त करण्यासाठी आपण सरकारकडे जाऊ शकतो का? कारण आपण ओबीसी मध्ये येणार, आता गंमत बघा, ओबीसी मध्ये येणार म्हटलं की सगळे लोक मस्त एकत्र येतात, मस्त. म्हणजे मग आता पटोले साहेबांचं वाक्य येतं, वाईट झालं मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं, केंद्राने पाहिलं पाहिजे. का हो? तुमचे भुजबळ, तुमचे अनेक ओबीसी नेते जेव्हा आम्ही ओबीसी मध्ये समावेश करून घ्या म्हणून होत होतो, तेव्हा एकत्र येऊन ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मराठे कोण लागून गेले ओबीसीत येण्यासाठी, हे तुमचे स्टेटमेंट होते. तुम्ही एकत्र येऊन आम्हाला नाकारत होता. आणि आता कोणत्या मगरीचे आसू तुम्ही दाखवताय आम्हाला, की हे बनावटी धंदे सगळ्यांचे चाललेले आहेत. द्यायचं असेल तर द्या छातीठोकपणे, नाही द्यायचंय तर कसं काढायचं हे आमच्या जमातीला माहिती आहे. की वाघाच्या जबड्यात टाकून हात मोजीन दात, ही जात मराठ्याची, हे लक्षात ठेवा. तुम्ही नाही दिलं तर मग दिवस असा येईल, नाही दिलं आरक्षण नका देऊ, पण प्रत्येक उद्योगामध्ये, प्रत्येक सेक्टरमध्ये मग मराठा राजा म्हणून जगणार आहे. असा विचार केला दोस्तांनो तर हे सगळे नमवले जातील. मग पुन्हा आम्हाला म्हणू नका की मराठा समाज हा अन्यायकारक आहे. आमच्यावर अन्याय करायला प्रत्येक जण सोसलेला आहे, प्रत्येक जण तयार आहे. तो राज्यकर्ता असो की समाज असो. असे मगरीचे आसू गाळणारे बरेच लोक स्टेटमेंट करतात, वाईट झालं मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं. मग आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून तुम्ही सपोर्ट केला का? आम्हाला पाठिंबा दिला का? आम्हाला का नाही दिला? ज्या वेळेस मराठा मोर्चा निघत होते त्यावेळेस आमचे समुदाय जेव्हा दिसत होते, तुम्ही तुमच्या जमातीचे झेंडे दाखवून बघा मराठ्यांपेक्षा आमच्या जमातीचा मोर्चा मोठा होता, असे तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपला समाज माध्यमावर गटच्या गट टाकत होते. तेव्हा काही वाटलं नाही, तेव्हा तुम्ही विरोधात बोलला नाहीत. मग ही कोणती पद्धत लावून गेली आहे? की एक लक्षात घ्या दोस्तांनो, प्रत्येक जण आतापर्यंतचा प्रत्येक राज्यकर्ता, तो मराठा असो किंवा नॉन मराठा असो, आपल्याला वापरत आलेला आहेच. म्हणून गट तट नव्हे. जसं दक्षिणेतली लोक त्यांचं स्वार्थ असेल तर एकत्र येतात, जसं राज्यकर्त्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले नेते हे त्यांचं काही काम असेल तर एकत्र येतात, मग तो विरोधातला असो की सत्तेतला असो. विदर्भातल्या लोकांचं उदाहरण आहे, ते सत्तेत असो की विरोध असो, त्यांचं जर गरज असली तर ते सगळे एकत्र येतात. आम्ही वैदर्भीयन. मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठा म्हणून काय एकत्र येत नाही? आणि माझी विनंती आहे मायबाप सरकारला की प्रत्येक गोष्टीसाठी तो जबाबदार, तो जबाबदार, तो जबाबदार. मग तुम्ही जबाबदारी कधी पेलणार आहात खांद्यांवर? मायबाप सरकार तुमच्या
मायबाप तुम्हाला म्हणतो आम्ही, कारण तुम्ही राज्यकर्ते आहात, आम्ही निवडून दिलेले तुम्ही लोकशाहीमधले लोक आहात, की आम्हाला वाटलं होतं तुमचे खांदे जबाबदार आहेत आणि आमची जबाबदारी पेलायला सक्षम आहेत, मग तुम्ही कुठे कमी पडताय, हा सरळ सरळ प्रश्न मराठा समाजातर्फे तुम्हाला मी विचारतोय. का तुमचा वकील योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी उभा राहत नाही आणि नंतर मग तुम्ही फौज उभी करण्याचा प्रयत्न करतात? का तुम्ही एवढे आळशी झाला होतात? का तुम्ही एवढे आम्हाला दुर्लक्षित करत होतात? का? कारण आम्ही एकगठ्ठा तुम्हाला मतदान करत नाही म्हणून? ही गोष्ट लोकशाहीमध्ये लाजिरवाणी आहे. कारण लोकशाही कायम सांगत असते की सत्सद विवेक बुद्धीच्या जोरावर व्यक्तीने मतदान केलं पाहिजे आणि कोणताच मराठा नेता असं सांगत नाही अमुक एका पक्षाला करा मतदान की टमुक एका पक्षाला करा. तुमची जी विचारधारा असेल, आपल्यामध्ये बरेच आहेत, समाजवादी आहेत, साम्यवादी आहेत, हिंदुत्ववादी आहेत, डावे उजवे सगळे आहेत, पण ज्याला जसं करायचं तो मतदान करतो. पण मराठा व्यासपीठावर जेव्हा येतो तो मराठा म्हणून बोलतो, मराठा म्हणून राहतो, विचारसरणी कोणती असू देत. मग तुम्ही राज्यकर्ते का असं करताय? का? म्हणून रखवाले जे आहेत, ज्यांना आम्ही मानतो आहोत राज्याचे, ते शांत आहेत या बाबींवर. मित्र हो, प्रॅक्टिकली मी आता अजून एक सांगतो की जवळपास मोठ्या समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालेलं आहे. मग उरलेला किती टक्के समाज आहे याचं कॅल्क्युलेशन आता शासनाने करावं. आणि त्या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला सांगतो 10 ते 20% समाज हा बहुधा उरलेला असेल, जो मराठवाड्यामध्ये निजामशाहीच्या अंतर्गत होता. आणि काही इतर जे देशमुख आणि याच्यामध्ये आहेत, जर ते श्रीमंत असतील असे त्यांना नॉन क्रिमिनलमध्ये नसल्यामुळे त्यांना आरक्षण मिळणारच नाहीये, त्यांच्या कुटुंबाला फायदा मिळणारच नाहीये, उपयोग होणार नाही. पण या लोकांमध्ये निजामशाहीमध्ये मराठवाडा इतका मोठा दुष्काळी प्रदेश आहे, दुष्काळी प्रदेशामध्ये तो शेतकरी खरंच पिचलेला आहे, आत्महत्यांचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त आहे, त्या स्त्रिया फाटलेली 2 लुगडी एकत्र करून व्यवस्थित करून नेसतात, ही परिस्थिती त्या भागातली आहेत. अशीच परिस्थिती इतरच राहणारे जे मराठा आहे त्यांच्यासाठी आहे. मग तुम्ही त्यांचा विचार करून त्यांना कुणबी याच्यामध्ये का कन्वर्ट करत नाही आणि तसं सरळ आरक्षण का देत नाही? शांतपणे विचार करावा राज्यकर्त्यांनी आणि आपल्या लोकांनी सुद्धा हा विचार करावा की आता गट तट नाही, कोणी तुमचा सगळा सोयरा नाही, तुम्हीच तुमचे सगळे सोयरे आहात. आणि आपल्यातूनच आपल्याला एक अशी ज्वाला निर्माण करायची आहे की हे जे स्वार्थी राज्यकर्ते आहेत, स्वार्थी राजकारणी आहेत, दोन्ही गटातले, मग ते विरोधात असो की राज्यकर्ते असो, या स्वार्थी राजकारण्यांना इतकं आमचा, जसं शिवाला आम्ही छत्रपतींना रुद्राचा अवतार शंभूराजांना शिवाजी महाराजांना मानत होतो, तो प्रत्येकाच्या मनामध्ये तो स्फुल्लिंग पेटला पाहिजे. मी म्हणत नाही जाळपोळ करा, हे करा. आता ज्ञानाची तलवार असते, तुमची लेखणी असते आणि तुमच्या विचारांची ढाल असते, किंवा उलट तुम्ही घेऊ शकतात, ज्ञानाची ढाल आणि विचारांची तलवार. म्हणजे विचारांची तलवार म्हणजे कोण? तुमचा पेन, तुमची लेखणी. आणि ज्ञान म्हणजे कोणतं? तुमची सत्सद विवेक बुद्धी, ज्याच्यामध्ये तुम्ही सर्वांगाने विचार करता, 360 डिग्रीमध्ये सुशिक्षित म्हणून विचार करतात, ती तुमची ढाल. तुमचं ढाल म्हणजे तुमचं बुद्धी, विवेक बुद्धी, तुमचं ज्ञानाची ढाल आणि विचारांची लेखणी. आता पाजळ्याला सुरुवात करा दोस्तांनो. हा म्हणतोय, लेकुरवाळे म्हणतोय म्हणून हो नाही, ॲनालिसिस झालं पाहिजे. मी जे बोलतोय त्या गोष्टींचं विचार करा, त्याच्यामध्ये तुमच्या ज्ञानाची ढाल पुढे आणा, तुमच्या विचारांची लेखणी पुढे आणा आणि सुरू करा एक आंदोलन ज्ञानाचं आणि विचारांचं. आणि बघा हे राज्यकर्ते कसे आडवे पडतात. ते कोणताही रस्त्यावर उतरून जाळपोळीची गरज नाहीये, जाळपोळीमुळे समाज बदनाम होत असतो. पण शांततेच्या मार्गातून, जेव्हा विद्वत्तेच्या मार्गातून, बुद्धीच्या मार्गातून, याच्यातून आपण येतो. कारण प्रत्येक समुदाय, मराठा समाज एवढा तरी आहे राष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये, की जो बुद्धीने विचार करतो. शिकलेला नसला तरी तो सुशिक्षित असतो. सुशिक्षित माणूस म्हणजे अक्षर गिरवणारा नाही, जो प्रत्येक गोष्टीचा पूर्णार्थाने विचार करतो तो सुशिक्षित असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे 4थी पास माणूस सुद्धा सुशिक्षित असू शकतो आणि PhD झालेला माणूस सुद्धा अडाणी असू शकतो, कारण तो समोरच्यावर विश्वास करून सरळ तसंच बोलत असतो. म्हणून
ज्ञानाची ढाल आणि विचारांची तलवार. ढाल म्हणजे ज्ञान आणि विचारांची तलवार म्हणजे तुमची लेखणी. आता पाजूळ दे आणि मग स्वतःच्या समाजाच्या उत्थानासाठी प्रत्येक घराघरातून एक छत्रपती शिवराय, एक संभाजी महाराज आणि एक पुरोगामित्व देणारा ह्या देशाला छत्रपती शाहू निर्माण झाला पाहिजे. आणि ह्या एकत्रित पद्धतीने समाज जेव्हा एकत्र येईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं बदल घडेल. मग हे सरकार तुझं आरक्षण गेलं खड्ड्यात, आमचं आरक्षण आम्ही मिळवू आणि आमच्यातच आम्ही अशी एक व्यवस्था निर्माण करू, अशी व्यवस्था निर्माण करू की जिथे पिचलेला आमचा मराठा बांधव असेल त्याच्या सहाय्याला लाख मराठा उभा राहील. जसं पारसी समुदायामध्ये गरीब कोणी दिसत नाही, एक गरीब असेल तर सगळे लोक मिळून त्याला वर घेतात, तसा आमचा समुदाय जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये असेल की प्रत्येक पिचलेल्या घटकासाठी माझ्या शेतकऱ्याला कर्ज घ्यावं लागतं, आत्महत्या करावं नाही, तुला बियाण्याचा खर्च आणि याचा खर्च आम्ही देऊ बिनव्याजी, जर पीक आलं तर पैसे द्या, आम्ही तयार आहोत तुम्हाला देण्यासाठी. असे 40-50 लोकांचे हजार जमवणारे गट मिळू शकत नाही का आपल्याला? 100% मिळू शकतात. केवळ मराठा प्राध्यापकांनी जरी मनावर घेतलं ना तर असे समुदाय मिळू शकतात. 1-1, 2-2 गावं, 1-1 महाविद्यालयाचे 10-10, 20-20 प्राध्यापक दत्तक घेऊ शकतात. जे अल्पभूधारक आहे, गरीब लोक आहेत. आम्ही आमची व्यवस्था निर्माण केली पाहिजे. आता ह्या लोकांच्या पाया पडायची गरज नको, यांच्यापुढे लाचारी पत्करायची गरज नको. आम्ही आमची व्यवस्था करू, आमची आरक्षण पद्धती निर्माण करू आणि आमच्या मुलांना आम्ही राजे बनवण्याचे प्रयत्न करू. अशी शपथ जर प्रत्येक मराठ्याने घेतली तर एक मोठी व्यवस्था या राज्यात आणि देशात निर्माण होईल. आणि पुन्हा हा राज्यकर्ता समाज, जे डुप्लिकेट राज्यकर्ते इथे बसलेले आहेत, त्यांना सरकवून एक उमद्या मनाचा युवा राज्यकर्ता ह्या राष्ट्रावर आणि ह्या राज्यामध्ये राज्यकर्ता म्हणून येईल आणि समाजांसाठी, प्रत्येक समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्नशील असेल, असं माझं मत परखड आहे. म्हणून मित्र हो, उठा, जागे व्हा आणि आपल्या समाजाची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घ्या आणि निघा. एक मोठं युद्ध तुमच्या पुढे उभं आहे. ते कोणतं? लढायचंय म्हणजे माझ्या प्रत्येक पिचलेल्या बांधवाला मला जगवायचंय आणि त्याला लढण्यासाठी सक्षम करायचंय. जेव्हा छत्रपतींच्या राज्यामध्ये छत्रपतींना मावळ्यांची गरज होती तर तानाजी मालुसरे सारखे अनेक मावळे, अनेक मित्र आले. त्यांनी त्यांचे जे काही नांगर होते, जे काही हत्यारं होती शेतीत वापरायची, ती वितळवली आणि त्याच्या ढाल तलवारी तयार करून ते राजांसोबत स्वराज्य निर्मितीसाठी एकत्रितपणे आले. आज पद्धतीने आपल्याला आपल्या बांधवांसाठी एकत्र यायचं आहे. आज जे काही ज्ञान माझ्याकडे आहे, तुमच्याकडे आहे, सगळ्यांकडे आहे, त्या ज्ञानाचा विचार करून आमच्या मोठ्या संस्था आहेत, त्या संस्थांमध्ये आमच्या मुलांसाठी व्यवस्था निर्माण करू की आम्ही संस्था म्हणून आमच्या मुलांची 50% फीस माफ करत आहोत. येऊ देत, आम्ही पाहून घेऊ काय करायचंय ते. मग इतर समाजांनी बोलायचं नाही की मराठा समाजाच्या संस्थांनी मराठा समाजाच्या लोकांसाठी ही एक वेगवेगळी व्यवस्था निर्माण केली, किती एकलकोंडे आहेत. होय, आम्ही आता एकलकोंडे होणार आहोत. आमच्या पिचलेल्या बांधवासाठी, आमच्या संघर्षशील युवकासाठी. वी आर देअर फॉर यू, असं प्रत्येकानं आता विचार करणं गरजेचं आहे. संघटित व्हा. शिकतोय आपण पण संघटित होत नाहीये. आणि जो आंबेडकरांचा मंत्र आता मराठ्यानं तुम्ही पण घ्या, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कारण शिकून संघटित झाल्यावर संघर्षाची बाब येत नाही आणि तो संघर्ष जाळपोळीचा नसतो, तो संघर्ष विद्वत्तेचा असतो, ज्ञानाचा असतो. आणि यस, वी विल विन इट. आणि आम्ही आमची व्यवस्था निर्माण करू. आता बास झालं लाचारी तुमची सरकारची, बास झालं तुम्हाला मायबाप म्हणणं. तुम्ही कोणी असा सरकार, तुम्ही मायबाप नाही. आता आमच्या पिचलेल्या माणसाचे मायबाप आम्हीच आहोत. आम्ही एकसंघ एकत्र येत आहोत. येस, आता मग सांगतात अनिल काळे साहेब की त्यांनी एक बँक बनवतायत. अशा मराठा बँका निर्माण झाल्या पाहिजे, अशा मराठ्यांच्या वैचारिक बँका निर्माण झाल्या पाहिजे, आर्थिक बँका निर्माण झाल्या पाहिजे, उद्योगांच्या बँका निर्माण झाल्या पाहिजे, विद्येच्या बँका निर्माण झाल्या पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आमचे सोर्सेस निर्माण झाले पाहिजे आणि आमच्या समाजाला असं वर उचलण्याचे प्रयत्न आम्ही केले पाहिजे. या, एकत्र या आणि जोरदार लढा द्या. अशा पद्धतीने आता आम्ही लाचार नाही, आम्ही लिंपित नाही, आम्ही कोणापुढे वाकणार नाही. मराठ्याची शान आहे. आम्ही एकत्र येऊन आमच्या समाजाचं उत्थान करण्यासाठी आम्ही सगळे सक्षम आहोत. असे बाऊस पुरून सळसळच्या रक्ताने आपण एकत्र आलो पाहिजे. लक्षात ठेवा, ज्ञानाची ढाल आणि विचारांची तलवार म्हणजे लेखणी. आम्ही एकत्र येऊ आणि आमच्या समाजाच्या उत्थानासाठी आम्हीच मिळून आमचं आरक्षण पद्धती निर्माण करू. या नोटवर मी थांबतो. मित्र, आपण मला ऐकून घेतलं.
थोडा भावनिक झालो मी, पण येस, हे सगळं भोगलंय, पाहिलंय, संघर्ष केला आणि येस, आम्ही आमच्या मुलांना घडवण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. आणि असे अनेक मुलं मी सुद्धा दत्तक घेऊन त्यांना अधिकारी केलंय. पण मी जात पाहून नाही, सर्वांना एकत्र घेऊन केलंय. ती झालीये आणि मोठं काम झालं आहे. तर मित्रहो, अशी व्यवस्था आपण निर्माण करूया. अशी राजमाता जिजाऊ आणि शिवछत्रपतींच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि शपथ घेऊया. आम्ही सगळे एकत्र येऊन आमचीच व्यवस्था निर्माण करून ह्या सर्वांना दाखवून देऊ की समाज कसा पुढे जात असतो, समाज बांधणी कशी असते आणि समाज एकत्रीकरणातून प्रत्येक पिचलेल्या वंचित घटकाला समाजच कसा वर नेत असतो ते. धन्यवाद. मला ऐकून घेतल्याबद्दल क्षत्रिय मराठा समाजाचे मी खूप खूप ऋण व्यक्त करतो. मित्र हो, सगळे युवक आहेत तुमच्यामध्ये, सगळ्या युवकांचे मी आभार व्यक्त करतो आणि एका जोशासह आपण सर्व एकत्र येऊया आणि छत्रपती शिवरायांनी जशी स्वराज्याची निर्मिती केली त्याच पद्धतीनं स्वशाहीची निर्मिती, मराठेशाहीची निर्मिती आपण करू, ज्याच्यातून व्यवस्था आपण निर्माण करू आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, आपल्या मुलांच्या उत्थानासाठी, आपल्या लोकांच्या आर्थिक पुनरुत्थानासाठी आपण व्यवस्था निर्माण करूया. ह्या नोटवर मी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय शंभूराज, जय शाहू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.